राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी प्राची चौधरी. नमस्कार लाईव्ह लातूरच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची वनसंवर्धनासाठी काम करण्याची तयारी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका. औसा येथील नाथ मंदिरात श्रावण मास अनुष्ठानास प्रारंभ. आज अहमदपुरात दुष्काळ व पाणी टंचाई निवारण परिषद. लातूरमध्ये गांधी चौकात भाजपाची जोरदार निदर्शने. आता बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्र सरकारने वाघांच्या बचावासाठी दिलेल्या हाकेला महाराष्ट्राचे धान्या वाघ सचिन तेंडुलकरने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहून सचिनने मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने महानायक अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाघ बचाव मोहिमेसाठी साकडं घातलं होतं. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सचिन आणि अमिताभ यांना मोहिमेत सहभागी होण्यासाठी विनंती केली. त्यानंतर बिग बी मोहिमेत सहभागी होण्यास होकार दिला. त्यापाठोपाठ सचिननेही सहमती दर्शवली आहे. राज्यात वाघांची संख्या वाढत आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. देशभरात 2226 वाघ आहेत. त्यातील 190 वाघ महाराष्ट्रात आहेत. 2006च्या गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या 103 होती. राज्यात वाघांची वाढती संख्या ही चांगली गोष्ट आहे, अशी माहिती मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. इंडियन प्रीमियर लीग मध्ये अहमदाबादच्या टीमचे टेंडर भरताना अनेक गैरव्यवहार झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यामुळे या टेंडरवर सही करणाऱ्यांची नावे समोर आणा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुण्यात केली. गैरव्यवहाराच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन त्यांनी थेट हल्ला चढविला. प्रदेश काँग्रेसचे चिटणीस संजय बालगुडे यांनी काढलेल्या फसवणुकीची वर्षपूर्ती या पुस्तिकेचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, IPL मध्ये पुणे आणि अहमदाबाद या दोन टीमचा समावेश ठरला. तेव्हा अहमदाबाद टीमच्या टेंडरमध्ये अनेक चुकीचे प्रकार समोर आले. त्यामुळे BCCIचे शशांक मनोहर यांनी ही प्रक्रियाच रद्द केली. त्यामुळे अहमदाबाद टीमचे टेंडर भरण्यात कोण व्यक्ती होत्या हे समोर आले तर अनेक बाबींचे चित्र स्पष्ट होईल. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेव्हा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अमित शहा हे उपाध्यक्ष होते. या टेंडरवर सह्या कोणी केल्या त्यांची नावे समोर आणावीत. वादग्रस्त ललित मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले चांगले मित्र आहेत, हे आम्ही उगाच म्हणत नाहीत, अशी ही टिप्पणी चव्हाण यांनी केली. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, उपमहापौर आबा बागुल, शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम तसेच रत्नाकर महाजन, उल्हास पवार, मोहन जोशी, रोहित टिळक, धर्माजी भोसले आदी उपस्थित. प्रत्येकाने चांगला विचार करावा, चांगले चिंतन, शुद्ध आचरण, सेवा परोपकार वृत्तीने राहावे, चांगलं वागणं, ज्ञानप्राप्ती करणं, संकटातून धावून जाणं, संस्कृती मूल्ये जोपासणं, स्वतः आधी देशाबद्दल विचार करणं. ही जनसेवा तर आहेच, पण ही राष्ट्रसेवा ठरेल. आज पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता प्राणी, पशु, पक्षी यांना पाणी चारा द्या. उपलब्ध पाणी मनुष्य जीवांना मोद द्या. याहून वेगळा परमार्थ व वेगळा राष्ट्रधर्म असणार नाही, असे प्रतिपादन चिंतन सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांनी मांडले. औशात नाथ मंदिरात शनिवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी श्रावण मास अनुष्ठान आरंभी दिनी परंपरेच्या प्रास्ताविक अशा चक्री भजन सेवेनंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीवरील
चिंतनात पीठाधिपती श्री गुरुबाबा महाराज बोलत होते. ज्ञानेश्वरीतील नवल अहंकारांचे गोठी, विशेष नलगे अज्ञानाचे पाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी यावर चिंतन मांडताना ज्ञानेश्वर माऊलींचे या जगत जीवावर असणारे उपकार कसे श्रेष्ठ कल्याणकारक आहेत हे सांगून आपण कुणाचा कुणाशी संबंध आहे असे बोलतो. पण प्रत्येकाचा प्रत्येकाशी संबंध आहेही व नाहीही. प्रत्येक जीव ईश्वराचा अंश आहे म्हणून इथे संबंध आहे व प्रत्येक जीव स्वतंत्रपणे त्याने जन्माला घातलंय. प्रत्येकास ध्यान नाम साधनेचा अधिकारही दिला आहे. श्रावण मासाचे अनुष्ठान म्हणजे प्रपंच चक्रातून मुक्तीची दिव्य साधना आहे. परंपरा चालवणं टिकवणं सोपं नाही, पण हे अनुष्ठान तपश्चर्या चालली ती शिष्यांच्या निरंतर भक्ती सेवा निष्ठेतूनच. म्हणून सेवेला खूप महत्त्व आहे. जगामध्ये सेवेचं मूल्य सांगता येत नाही. जनसेवा असेल तर संत सेवा असेल, सेवेने ज्ञान प्राप्ती तर होतेच, त्यातून स्वस्वरूपाचे आकलन होऊन जीवनाचा अर्थ कळतो असे महाराजांनी स्पष्ट केले. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट. टिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 3 वाजता येथील दीपवर्षा मंगल कार्यालयात दुष्काळ व पाणी टंचाई निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता निवारण मंत्री बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या परिषदेमध्ये तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईवर चर्चा करून त्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तरी या परिषदेला तालुक्यातील सर्व सरपंच व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केले. या बैठकीला आमदार विनायकराव पाटील, भाजपा प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख, माजी आमदार बबरूवान खंदाडे, सभापती ॲडव्होकेट भारत सामे, माजी सभापती अशोकराव केंद्रे, त्र्यंबक गुट्टे, राजकुमार मजगे आदींची उपस्थिती होती. लोकसभा अधिवेशन काळात काँग्रेसच्या खासदारांनी विनाकारण गोंधळ घालून संसद बंद पाडली आणि जनतेचे हजारो कोटी रुपये पाण्यात घातले. यांच्या निषेधार्थ रविवारी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने गांधी चौकात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करून काँग्रेस खासदारांचा निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी सोनिया गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय अशा घोषणाही देण्यात आल्या. या निदर्शन कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, अमोल पाटील, विवेक बाजपाई, अनंत कोरे, बाबूराव खंदाडे, सुनील मलवाड, पप्पू धोत्रे, अविनाश सोमवंशी, शिवराज टेंकाळे, गुरुनाथ मगे, विकास लांडगे, मनोज पाटील, प्रवीण सावंत, प्रवीण येळे, विक्रम हुल्ले, सुवर्णा एलाले, गीता गोड, ज्योती मार्कंडे, शोभा कदम इत्यादी उपस्थित होते. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. भारतात $1 ट्रिलियन गुंतवणूक होण्याची शक्यता, नरेंद्र मोदी. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोळसा घोटाळा प्रकरणी आरोपी करून समन्स पाठवावे यासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांचा कोर्टात अर्ज. प्रसिद्ध गायक अरिजित सिंहला जीवे मारण्याची धमकी, अरिजित सिंहची ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक. महिनाभरात पाकिस्तानकडून 39 वेळा करण्यात आले शस्त्रसंधीचे उल्लंघन. आजचा सुविचार, सर्वच प्रश्न सोडून सुटत नसतात, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात. विशाल राठोड, नमस्कार लाईव्ह वाचक. आजचे हवामान अंदाज. आज 27 डिग्री सेल्सिअस ते 29 डिग्री सेल्सिअस आहे. उद्या दिनांक 18 ऑगस्ट 2015 चे हवामान अंदाज 30 डिग्री सेल्सिअस ते 32 डिग्री सेल्सिअस राहील.
शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची वनसंवर्धनासाठी काम करण्याची तयारी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका. औसा येथील नाथ मंदिरात श्रावण मास अनुष्ठानास प्रारंभ. आज अहमदपुरात दुष्काळ व पाणी टंचाई निवारण परिषद. लातूरमध्ये गांधी चौकात भाजपाची जोरदार निदर्शने. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.